गुरु नानक जयंती सर्वत्र साजरी होत असताना या गुरु नानक जयंतीनिमित्त नाशिक रोड रेल्वे माल धक्का येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने गुरु नानक जयंती निमित्ताने सर्व माथाडी कामगार भव्य अन्नदानाचे वाटप करण्यात आले। सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तसेच या गुरु नानकजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर रिपब्लिकन फेडरेशनचे सर्व अधिकारी व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी गुल्लू शेठ आनंद यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। 555वी जयंती आहे ती आज आपण सगळे मिळून साजरी करू राहिलो। मला एकच इथे म्हणायचं आहे की जे आमचे गुरु पहिले गुरु म्हणजे गुरु नानक देवजी होते। असे 10 गुरु आहे पण पहिले गुरु गुरु नानक देवजी होते। त्यांनी पहिला धर्म हे शिकवला का त्यांनी एक शब्द काढला एकूणकार। त्याचा अर्थ असा आहे का बा सगळे एक आहे, कोणी याच्यामध्ये भेदभाव नाही, काही नाही, कोणाचा समजा जात पात नाही, काही नाही। एकूणकार म्हणजे एक माणूस एक जात आहे, बाकी त्यांनी दुसरा काय सांगितलं नाही। त्याच्यानंतर दुसरा एक विशेष म्हणजे त्यांचे जो 2 चेले होते ते दोन्ही मुस्लिम लोक होते आणि ते त्यांच्या बरोबरच राहिले शेवटपर्यंत, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत। तर जेव्हा ते 16-17 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांना असं वाटलं का बाबा ते मुलगा मोठा झाला, यांनी काहीतरी काम धंदा करावा, म्हणून त्यांनी त्यांना 20 रुपये दिले, बाबा जाय तू काम करायला आणि काय कमवून आण। पण त्या रस्त्यामध्ये त्यांना साधू संत भेटले, त्यांनी एकच विचार केला बा हे उपाशी आहे, याच्यापेक्षा चांगलं काम करायचं। त्यांनी ते 20 रुपयाचं सगळं दान धर्म केलं आणि त्याच 20 रुपयाचं आम्ही जे काय व्याज आहे ते वापरून आज खर्च करू राहिलो। त्यांनी एकच सांगितलं का तुम्ही जे काम तुमचं जे कर्म आहे ते तुम्ही करा, पण जे तुमच्या कर्मामध्ये भेटेल त्याला त्याच्यामधून काहीतरी वेगळं ठेवा, गरीब लोकांकरता किंवा ज्याला काही त्रास असेल त्याच्याकरता हे करून ठेवा। मग त्यांनी असं एक काढलं का जसवंत म्हणतात आमच्या मधून कवा आमचे कमाई 100 रुपये तर 5 रुपये 10 रुपये जास्ती, पण ज्याची ऐपत आहे त्यांनी ते बाजूला काढून मदत करायला पाहिजे लोकांना। आणि विशेष म्हणजे आता 555 म्हणजे आमचे काय धर्म स्थापन होऊन काय जास्त वर्ष झाले नाही, एक 4-5 पिढ्या म्हणजे 6 पिढ्या झाल्या असतील तेव्हापासून हे धर्म स्थापन झालेलं। पहिले सगळे एकच होतो। नंतर एक सांगायचा उद्देश असा आहे का तुम्ही जर आता जिथे त्यांचे जे शेवटचे 18 वर्ष गेले ते गुरुद्वारा आता पाकिस्तान मध्ये, आम्ही तिथे गेलो जेव्हा त्यांचा शेवटचा टाइम झाला तर ते हिंदू लोक म्हणे आम्ही यांना जाळू, मुस्लिम लोक म्हणे नाही आम्ही यांना कबरीमध्ये दफन करू। पण बराच वाद झाला त्याच्यावरून, मग काय लोकांनी समजून घातली। तिथे जर गुरुद्वाऱ्यामध्ये तुम्ही गेले तर आता पहा तुम्ही एक ठिकाणी समाधी आहे आणि एक ठिकाणी ते काय म्हणतात एक दर्गा सारखा बनवले, असे दोघांचे तुम्ही दर्शन करू शकता। म्हणजे इतकी भावना होती त्यांच्यामध्ये, त्यांनी कधी भेदभाव नाही केला का मुस्लिम काय हिंदू काय आणि सिख काय। तर हे माझे 2 शब्द सांगून त्यांना आज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। या कार्यक्रमास गुल्लू शेठ आनंद, शिवनारायण शेठ सोमाणी, कुंदन महापात्र, रामबाबा पठारे, भारत निकम, राजीव मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, लखन गवडे, रवी जगताप, सुनील चंद्र मोरे, प्रशांत रोकडे, अक्षय साळवे, जयराम जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड।